मजला सुखचित्र नवे दिसते, मजला सुखचित्र नवे, मी संसार माझा रेखिते दिसते, मजला सुखचित्र नवे. प्रीत तुझी माझी फुलावी, या फुलत्या वेली परी, भावमुखे ओठात यावे, गंध जसा सुमनांतरी, शब्दाविना मन भावना अवघ्याच मी तुझ सांगते दिसते, मजला सुखचित्र नवे दिसते, मजला सुखचित्र नवे, मी संसार माझा रेखिते दिसते, मजला सुखचित्र नवे. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय नव्ह का? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय तुमचा आवडता कार्यक्रम तुकडवाडीच्या रंगमंचावरून, ज्याचं नाव आहे चला हवंय उद्या लेडीज जिंदाबाद. तर मंडळी, खूप छान वाटतं की गेल्या 2 भागांमध्ये हे लाडके पाहुणे आपल्या बरोबर आहेत. सुरुवात करूयात आजच्या भागाला आणि स्वागत करूयात पुन्हा एकदा सगळ्यांचं. आता थोडा वेळ येणार आहे वैशालीकडे. वैशाली, तुझी सुरुवात मराठीतून झाली, हिंदीत आता इतकं मोठं नाव आहे. आज संपूर्ण भारतभरात, जगभरात तुझी गाणी वाजतात. हो, कसं वाटतं? खरंच खूप प्राऊड फील होतं. आणि मला असं वाटतं, मी जेव्हा सुरुवात केली आणि आत्ता या स्टेजला जेव्हा मी आहे, तेव्हा अनेक मुली मला फोन करतात. अनेक जिथे जिथे प्रोग्राम्सला जाते तिकडे अनेक मुली असं म्हणतात की मला तुझ्यासारखं बनायचं आहे. सो ही खूप मोठी माझ्यासाठी प्राऊड फिलिंग असतं की कुणाला तरी माझ्यासारखं बनावंसं वाटतं. जे काय मला माझ्या आयुष्याकडनं, माझ्या गाण्याकडनं, माझ्या साधनेतनं, माझ्या रियाजातनं मला जे हवं होतं ते मला हळूहळू हळूहळू मिळायला लागलंय. पहिलं गाणं मला झी मराठीचं पहिलं माझं कुठलं टीव्हीवरचं गाणं असेल तर ते कुलवधू होतं. तर त्याच्यानंतर होणार असून, त्याच्यानंतर माझ्या नवऱ्याची बायको, अशी बरीच गाणी माझी एकाहून एक अख्ख्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेलीच आहेत, सगळ्यांना माहितीये. आणि प्रवास अजून लॉंग वे टू गो. खरंय खरंय. वा 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 वा. मग तू उल्लेख केला कुलवधूचा, त्याचं काय ऐकू शकता 2 ओळी? कारण हो, माझी डोली चालली ग दूर देशी नव्या गावा, तिथे सोबतीला येई माझ्या स्वप्नाचा रावा, तिथल्या चौकटीत शोधीन माझे नवेसे आभाळ, तिथले ऊन पाऊस भरतील माझी ओंजळ, स्वप्न राही मागे आता व्यथा सतत उरात, नव्या उंबऱ्याची आस जागे तरीही मनात, एक नदी सारखी वाहते मी जणू, एक नदी सारखी वाहते मी जणू, पाऊल खुणा ठेवून मागे चालले मी कुलवधू. जादू असते, गायकांकडे ही जादू असतेच बुवा. एक वातावरण झपकन बदलून टाकायची जी काही एक जादू आहे तुमच्यामध्ये, ती खतरनाक. थँक्यू. मग ते पिंगा ग पोरी पिंगा, ते इतकं गाजलंय गाणं की काही विचारायलाच नको. मला हाच प्रश्न आहे की डान्सर्स लोकांचं बरं असतं, डान्सर्स लोकांना ही गाणी लगेच तेच चालूच होतं, पिंगा ग पोरी. कसं ते स्टेप तुला येत असेल ना ती स्टेप? कशी स्टेप कशी पण तिला येत असेल, पिंगा ग पोरी पिंगा ग पिंगा ग पोरी. हा ना. मग तुम्हाला असं कधी होतं की आपण चला कोणी नाही, आता आरशात आपणच एकदा नाचून घेतलं, आपणच एकदा आपल्या गाण्यावरती, असं केलंय कधी घरात? नाही असं नाही. घरी काय होतं की माझी मुलगी आहे, तिला डान्स करायला खूप आवडतं. ती डान्स क्लासेसला पण जाते आणि मग घरी
मोबाईलवरून ती टीव्ही वरती कनेक्ट करते आणि मग टीव्ही समोर नाचते आणि मलाही घेऊन नाचते. अरे मला म्हणते चल आपण दोघी पण डान्स करू. सो तो आम्ही एन्जॉय खूप करतो. अच्छा, पण ते करोनाच्या काळात त्या गाण्याचा फरक पडला सर. हो ना? कोपरापर्यंत हात धुवा सांगत होते लोक साबण पिंगा परंतु ना स्वच्छता केवढी. म्हणजे पिंगाचा असाही जोक होऊ शकतो. मग काय त्याच्यावर Oh तर my 6 God. वर्ष काढली मी. तर मंडळी, हा महिना संक्रांतीचा आहे आणि याच संक्रांतीचं औचित्य साधून एका बहिणीनं आपल्या 2 टोकाच्या भावांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, ज्यांच्यामध्ये प्रचंड भांडणं आहेत. तेव्हा तिळगुळ घेऊन ती रेडी आहे त्यांना गोड बोलणं शिकवायला. बघूयात मग आता ते गोड बोलतायत की भलतंच काय घडतंय. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत रोहित चव्हाण, उमेश जगताप आणि भाऊ कदम. तू काय करायलास इथं? आज मेरे पास बंगला है, दौलत है, गाड़ी है. मग दुधाच्या गाडीने कशाला जातो स्किट संपल्यावर? ए, माझा पतंग कटलाय तेव्हा न्यायला आलोय मी. तुला काय करायचंय? तू आणि पतंग हो, लहानपणी पतंगाबरोबर उडायला लागला होतास. बाबळीच्या झाडात अडकून वाचलास. हे बघ, बाबळीत मी अडकलो होतो, पण काट चोचायचे की नाही तुला बेकार सवय आहे. आणि तुझ्या तोंडातून काय फुलं पडतात का? मला माझ्या बहिणीने बोलवलंय म्हणून मी इथं आलोय. तुझ्यासारखं नाही असं बिनबुलाई मेहमान. मी पण माझ्या बहिणीच्याच घरी आलोय. आमंत्रणाशिवाय मी कुठेही जात नाही. स्वतःच्या लग्नात गेलो नव्हतो, पत्रिका नव्हती म्हणून. हा, मला माहित आहे की, मला चांगलं माहित आहे. वहिनीचं वडील त्या बँडवाल्या बरोबर वहिनीचं लगीन लावून द्यायला लागलं होतं, तेव्हा तू मांडवात पोहोचलास. मी बघितलं की डोळ्यात. माझं सोड. तू पोरगी बघायला गेला होतास तेव्हा तुम्हाला एकांत दिलं होता बोलायला. तू तिला काय विचारलंस रे? आई बाबाला काय सांगून आलीस म्हणून? हे बघ, मला त्यावेळेला बायकांच्या बरोबर बोलायची सवय नव्हती अजिबात. तिथंच मोडलं असतं, पण माझ्या तोंडाकडे बघून दिली पोरगी. अशात बघितलं का तोंड तुझं? तुझं जर तोंड असं कोंबडीने बघितलं तर कोंबडी अंड देत नाही 8-8 दिवस. लागलाय मला सांगायला. आणि तुझं तोंड बघ. तुझ्या तोंडाकडे बघण्यापेक्षा ना माकडाचा खेळ बघेल मी. हे बघ दादा, थोरला भाव आहे म्हणून काय पण बोलू नको. मला सांगू तू, मला अजिबात सण होणार नाही ती. काय? हे बघ, मी तुझ्या बापाला पण भेट नाही मी. हा, आणि मी पण तुझ्या बापाला भेट नाही. भांडणं चालले तिथं. काय चाललंय तुमचं? माझा बाप तुझा बाप, हा? आपल्या तिघांचाही बाप एकच आहे, माहिती आहे ना? आरचे, तुम्हाला इथं बोलवलंच म्हणून मी आलो. ह्याला कशाला बोलवलं का? मुद्दाम बोलवलंय मी. हा, तुम्ही सख्खे भाऊ, 2 बाजूला 2 तोंड तुमची. अरे भाऊ आत का गांडूळ? हे बघ काय रे, तू ह्या असल्या भानगडीत पडत जाऊ नकोस बरं का. एक तरी बोलवतो ना, त्याला तरी बोलवत जा, नाहीतर मला तरी बोलवत जा. हा. असं कसं लाजा वाटतात का? लाजा तुम्हाला? हा, अरे लोक मला टोंबणे मारतात, माहिती का? कोण मारताय मला सांग. तू ताडे फक्त नाव सांग मला. नाही त्याचं कातडं काढलं का नाही, नावाचा रोहित्या नाही. सांग तुम्हाला. अरे काय सांगू तुला? एवढा आबाळ फाटले, कुठं कुठं फोकस शिवायची. आयला ही तर काय सांगा ना. राहू दे मग, नगईच राहिला. हा. ऐका, केवढा मोठा सण होऊन गेला संक्रांतीचा. 2 भाऊ असून सुद्धा बहिणीला एक साडी घेतली नाही. मला मोह नाही साडीचा. तशी पण मला साडी नेसायचीच नव्हती. हे नेसायला लावतो. अरे माझ्या भावाचं दर्शन झालं, मला तेवढंच पुरे. असं कसं? मी तुला पैठणी घेणार. अरे नाही, नको रे दादा. नाही नाही, कराय तुझं. हे अजिबात काय घेऊ नको. मी ऐक नाही, तुला बनारसी पण साडी. ही मग काय मजा आहे? अरे नाही नाही, अरे बनारसी साड्या माझ्याकडे लई आहेत. नको मला. राहू दे मग. ऐका ना, साडी घेण्यापेक्षा कॅशच द्या की मला. आजकाल साडी नेसते होय मी. ठीक आहे, तुला मी 5,000 रुपये देतो. बघ बाबा, तुझ्या इज्जतीला शोभेल असं दे. माझं काही म्हणणं नाही. तायडे, त्याच्या इज्जतीला शोभल अशी. तुझ्या हातावर 150 रुपये टेकवल, 150 रुपयाची. ए, तुझ्या इज्जतीचं बघ. हिला पदरचे टाकावं लागतील. नाही, नको नको, काय नको. तुम्ही एक काम करा, तू 5,000 दे, तू 5,000 दे.
10,000 मी वरती काहीतरी 5-50 टाकती आणि एक साधी साडी घेतली. अयो 10,000ची साडी नेसणार तू? अगं लाखाची साडी नेसलीस ना तरी दिसणार भाऊ कदमच आहे. काय बोलतोस, कळते का तुला? नको घेऊ साडी, मला काय गरज नाही मला साडीची. पण माझ्या आशा भावांमुळं माझी मान ताट राहती सासरी, म्हणून म्हणले मी. हे बघा, तुम्हाला करावं वाटलं तर करा बहिणीचं बाबा. अगं तायडे, मी मस्त करायला तयार आहे. मी तुझ्यासाठी जीव पण देईन, काय पण करीन तुझ्यासाठी. पण हे न करून द्यायला पाहिजे का नाही? कशाला हे मोठा भाव झालाय बघ की. हे बघ, तुमची भांडणं असतील ती कोर्टात तिकडं, कळलं? आता संक्रांतीचा महिना चालू आहे, निदान आजच्या दिवस तरी गोड गोड बोला. हे बघ आरचे, तू बोललोयस म्हणून आलो मी. गुपचूप तिळगुळ दे आणि आम्हाला मोकळं कर. नसते उद्योग करू नको. काय बोलतो, असं कसं बोलतो? आता काय झालं रडायला? अरे दोघं भाऊ असून मला अनाथ असल्यासारखं वाटतं. माझ्यासारख्या सासूरवाशीला माहेरचं सुखच नाही. मला खरं सांगू का, तू असे रडताना बघितलं का नाही, मला पण तायडे रडू येतं. माझ्या रडू नको की तू. तुम्ही दोघं या काय मी काय सावध राहायचंय का? अरे तसं नाही रे. मग? तू पण ये रडायला, ये रडायला, ये. त्याला मला कळायचंच बंद झालंय. ही संक्रांत आहे का धुई अंडी आहे? हे, तुम्हाला काय वाटतं, मला काय माया नाही का? संक्रांतीपासून मी खिशात तिळगुळ घेऊन फिरतोय. हे बघ. हा, तू तिळगुळ घेऊन फिर आणि मी काय इथं भांगाच्या गोळ्या घेऊन फिरतोय काय? हे बघ, मी पण तिळगुळ घेऊन फिरतोय. द्या एकमेकाला द्या. हे घे आरचे. अरे ए, ए, ए. अरे तसं नाही, म्हणजे माझे दात दुखतात ना, दात नाहीत व्यवस्थित माझे, म्हणून असा भुगा करून खाते. अरे परवा तर मी मटण आणि भाकरी मिक्सर मध्ये दळून खाल्ली. विषय काय चालू आहे तायडे? काय चालू आहे? द्या एकमेकांना द्या, संक्रांतीचं द्या. बरोबर आहे, बरोबर त्याला. तू बरोबर हे बरं. हा, ते भुगा करून खाती ना म्हणून. दादा, हॅपी संक्रांत. खरं सांगू का दादा, माझ्या तिळगुळापेक्षा का नाही तुझ्या तिळगुळाची गोडी जास्त आहे. तसं नाही रे रोहित्या. तू लहान असलास ना, तुझं मन लय मोठं आहे बघ. तुझ्या तिळगुळाची गुढी लय जास्त आहे. नाही दादा, तुझ्या तिळगुळाची गोडी जास्त आहे. नाही रे, मी तुला सांगायला लागलो ना तुझ्या तिळगुळाची गुढी जास्त आहे म्हणून. तुझ्या तिळगुळाची गोडी जास्त आहे मी तर तुला सांगतो ना तुझ्या तिळगुळाची गुढी जास्त आपण मी मग आधी म्हणलो की नाही तुझ्या तिळगुळाची गोडी जास्त आहे. तिळगुळाच्या काय चाललंय तुमचं? तिळगुळाची गोडी गुळात नसती, देणाऱ्याच्या हातात असते. होय काय? मग स्नॅक्स कुठलाही असो, घरी माझ्या सोबत कोणी त्याच्यात असते. हा? स्नॅक्स नाश्ता, सकाळी नाश्त्याला आम्ही स्नॅक्स खातो ना. अगं तायडे, सकाळी उठून असं कालच्या शिळ्या राहिलेल्या भाकरी अशा फोडणी देऊन खायच्या, चान चपाती खायचं, ह्याला स्नॅक्स म्हणत नाहीत बरं का. हे, चल, असलं काही नाही खात आम्ही. आम्ही एकदम सर्कस हा हा करतो. काय काय? सर्कस हा हा. तो आणि जोकरावाने दिसलं म्हणून असं सर्कस आहार नसतं म्हणायचं. सकस आहार असं आहे. हा, वय वय. तिळगुळ भारी होतं बरं का दादा. कुठं घेतलंच कुठं रे तिळगुळ ही? अरे तुझ्या वहिनीनं स्वतःच्या हाताने बनवल्या. मग वहिनीच्या हाताला चव आहे मात्र. होय का? स्वयंपाक करताना तेलाचा, मिठाचा, फक्त मसाल्याचा अंदाज चुकतो, बाकी सगळं ठीक. कसल्या तिळगुळ आहे ती का काय आहे ती? त्या माकड्याने हातचं तिळगुळ खायला घातलं सोय मला. अरे दादा, तायडे ती फिलाची बाटली आण मला. अरे मला चुळा भरून काय, माझं तोंड शुद्ध करायला पाहिजे. चुळा भरून टाकतो एकदा. तिळगुळ आहे का काय आहे ते? अरे काय स्वतःच्या वहिनीला असं बोलतात का? अरे वहिनी म्हणजे आई असती. याला आहे म्हणते तू? गबासा, आपण रक्ताची भावंडे. परक्या बाईवरून भांडणार का तुम्ही? आता ती आहे थोडी डुचकी, पण असं बोलायचं का? तिला पाहिल्यावर वाटतं थोबाड फोडावं. वहिनी ना ती आपली. चुकलं म्हण दादाला. अगं पण तायडे, चुकलं म्हण. सॉरी दादा, चुकलं माझं. असू दे रोहित्या, माझ्या मनात काही आडी नाही बघ. तू माझ्या बायकोने केलेलं तिळगुळ थुकलं असलं ना, तरी तुझ्या बायकोने केलेल्या वड्यानं मी थुकणार नाही, गिळणार. तिला कुठल्या येतात वाड्या? ती सुशिक्षित आहे ती बायको माझी. तू पुन्हा वाद करून काढतो सर्व त्या. हं?
तुझी बायको शिकलेली आहे म्हणून रुबाब काय दाखवतो रे? आता हाय त्याची बायको अंगठा म्हणून काय झालं? नाहीतर काय, एवढी शिकली तरी हुकली तिची बायको, बावळट कुठली. दादा काय हे? लहान भावाच्या बायकोला कोणी बावळट म्हणतं का? आता नाही कळत तिला काही गोष्टी. आता मागे नाही का म्हशीच्या तोंडाला फेस पाहिला आणि म्हणत होती की म्हशीने काय ब्रश केलाय. चालायचं. नाही कळणार ना, BA पर्यंत शिकली माझी बायको. हा, BA पर्यंत शिकली याची बायको. आता नापास झाली पण शिकली ना ती. हे महत्वाचं. तायडे नापास झाली म्हणजे त्याला कार नव्हती ना. काय ते परीक्षेच्या टायमिंगला ते अशा कोरड्या उलट्या येत होत्या, तिला चक्कर आल्यागत व्हायचं म्हणून ते नापास झाली. हा, म्हणून तर तुमचं ताबडतोब लग्न करावं लागलं आम्हाला. ऐकून घेते म्हणून काय पण बोलू नकोस. माझा राग अजून तुला माहित नाही. हा. माझा राग म्हणजे काय काय करशील काय? काय सांग बरं. करणार म्हणजे मी मग काय चुकीचं बोलतो का मग मी? मी तुझी का नाही काय काय तुझी काय नाही? गाडीची सीट फाडीन ट्रॅक्टर. मी ना तुझ्या घरात असा साप सोडीन. हे जागा ह्याच्या घरात. जरा समजुतीने वागा ना. मग आज संक्रांत आहे का नाही, गोड गोड बोलायचं. अगं मी घेतोय की समजुतीनं ग, पण हे वाढ मोठ्यासारखा वागतोय. तायडे तुला सांगतो, कोर्टात पण ह्यो असाच करतो माहित आहे का? काय सांगतो तो कोर्टात मी असं करतो म्हणून? कोर्टात आमचा वकील होता ना म्हणून वाचला हा, नाही तर असा तिथं थोबाडला असता याला. आमचा वकील म्हणजे? ते आम्ही दोघात एक वकील नेमलाय. हा, बरं केलं. कोणी म्हणणार तर नाही भावाभावात एकमत नाही म्हणून. हा, आणि कसं असतंय तायडे, ज्या वेळेला माझी तारीख असते का नाही त्यावेळेला तो वकील माझ्या बाजूने बोलतो. बरोबर. जेव्हा दुसरी तारीख असेल तेव्हा तो वकील ह्याच्या बाजूने बोलतो. हा. ते वकील ह्याच्यावर असलं की मी ह्याला शिव्या देतो, ते वकील माझ्यावर असला की हे मला शिव्या देतो. आता निकाल कवा लागणार आहे देवालाच माहिती. हे जाऊ दे तो विषय. रोहित तिळगुळ कुठून आणलेस रे? भारी आहे ती की नाही? अगं आपल्या वरच्या शाळेपासला नित्याचं दुकान आहे का नाही, तिथनं आणली ती. कुठं? नित्याच दुकान ती. आपल्या अण्णांनी वाडा बांधलेला आहे तिथून. हा, अण्णांच्या वाड्यापाशी. जेव्हा आता वाडा निकाल लागला का नाही की माझा होणार आहे. तुला मिळणार हा? आणि मी काय कोर्टात गोट्या खेळायला जातो का? हे बघ रोहित, त्या वाड्याकडे तू बघायचं नाही बघ, सांगतो तुला. मी बघणारच नाही. मी त्या वाड्याकडे बघणारच नाही. तू त्या वाड्याकडे बघत बसायचं. मी त्या वाड्यात राहत असणार आयुष्यमध्ये. तू त्या वाड्यात राहणार होय? हा. आणि आम्ही माझ्या पोराबरोबर काय कुठं काय उकडे जाऊन राहू का? जा कुठं पण. राकोड पण म्हणजे अरे किती चिडताय? काय ठेवलं त्या वाड्यात? भिंत नीट करावी तर धाबा कोसळतो. धाबाला निंबावं तर फरशीला तडे जात. अगं पण वाडवडलाचा वाडा आहे तो. विकून टाका, काही होत नाही. माझ्या ओळखीचं एक जण आहे, तुम्हा दोघांना 50,000 देतोय वाड्याची. तायडे, अगं एवढा मोठा वाडा आहे त्यो. त्या वाड्याचं फक्त 1 लाख रुपये. नाही रे, वाड्याचे 5 लाख रुपये, बाकीचे तुमच्या नावानं ठेवायचे. मी तर सौदा करून पण आले. अगं अर्चे पण कशाला? माझ्या सोन्यासारख्या भावांमध्ये वाड्यांवरून वाद होतात. मला नाही बघवलं म्हणून केलं मी असं. काय चुकलं का माझं? नाही तायडे नाही. हे बघ तायडे, तुझं अजिबात चुकलं नाही. तू एकदम बरोबर केलंस, वाडा ऐकलास ती. दादा सॉरी दादा, माझं चुकलं. मी त्या वाड्यावरनं तुला नको नको तसलं बोललो रे. नाही रे रोहित, माझं चुकलं, तू मला माफ कर. हं? चल ये. दादा काय रे, तू माझ्या मिठीतच मामानं झालायस. मला सांग, आपल्या शेताची पीक निघतं ती आपण निम्म निम्म घेतो का नाही? मग ती खाऊन मी असं वाळायला लागलो, तू एवढा फुगाय कसा काय लागला? दादा मला खरं सांग, तू खरंच निम्म निम्म करतोस कर ती? हे बघ रोहित, माझी बायको घर कोंबडी असली ना तरी सुगरण नाही, शिकलेली नसली ना तरी प्रेमानं मला खाऊ घालते. म्हणजे तुला काय म्हणायची, त्याची बायको भटक भावानी तिची जिंदगी नटण्यात चालली. आता लावते ती वाटाला लाली, किराणा भरावा तसं ब्युटी पार्लरचं सामान भरती. म्हणून काय एवढं बोलणार तू? हे बघ ए दादा, माझी बायको सुंदर आहे की नाही म्हणून नटते ती. हा, अरे काय रे सुंदर, नशीब तिला मिशी येत नाही, नाहीतर सेम भल्लाळ देव दिसते. हा, माझ्या बायको बद्दल असं बोलतोयस होय? आणि तुझ्या बायकोचा जर वीक काढला तर ते ह्याच्यासारखं दिसते, कटप्पा. कटप्पासारखी दिसते तुझी बायको. कटपा काय कटपा? हा मग काय? हे का बसा, भांडू नका. सणासुदीचं काय भांडताय? हा, कुणाच्या रूपावरून काय बोलायचं नाही. सगळे काय आपल्या घराण्यासारखे सुंदर असतात का? माझे 2 भाऊ आले, त्यांना मला चांगलं चुंगलं खाऊ घालावं असं वाटते. पण तुमच्या बायकोनी पण सणासुदीचं काहीतरी केलंच असेल ना. उगाच मी खायला दिले तर तुमच्या बायका रुसली. बाबा मला नको बाई कुणाचा रुसवा. नाही तायडे, असं काय होणार नाही. तू मस्तपैकी पुरणपोळी कर. आणि बासुंदी कर.
मी करीन र, मला लय वाटतं. पण बघतीस ते काय वातावरण आहे, काय चाललंय चारी बाजू. हे बघ, तुला पुरणपोळी काय पचायची नाही आणि खिरीनं तुझी शुगर वाढायची. अगं पण मला कुठं शुगर आहे? खाल्ल्यावर वाढली तर तुझी बायको मलाच दोष देईल, त्यापेक्षा नकोच बाई. मग तायडे तू काय देणार आम्हाला खायला? चहा देते आणि 4 टोस्ट देते. दोघे एक एक खा. तायडे टोस्ट 4 आहे ती ना, मग एक एकच का म्हणून देतेस ग? 2 मला लागतात ना. तुमचं माझ्यावर प्रेम किती, तुम्ही द्यालच एक एक मला. चारी पण तूच खा. गुणाची ग माझे बाबा. सकाळी यांना मी हेच म्हणली. काय म्हणली दाजीला? तुझे दाजी म्हणत होते तुझे दोघं भाऊ कोर्टाच्या खेटा घालतात, तुला लाज वाटते का म्हणून. त्याच्यासोबत तू पण जायला पाहिजे. नाही नाही, अजिबात नाही. मग तू कोर्टाची पायरी चाललेलं मला अजिबात चालणार नाही. नाहीतर काय, आमची सख्खी बहीण अशी कोर्टाच्या पायऱ्या चढणार, आम्हाला तर सहनच होणार नाही ती. अरे दाजी पण तेच बोलले, माझी सख्खी बहीण. मीच दाजीला म्हणली माझे भाऊ मला कोर्टात येऊ देणार नाही, हा. माझ्या वाटेचं जे काय येईल ते मला आनंदाने देऊन टाकते. हा हे तुझा वाटा कुठला आहे? तुझा वाटा कुठला? माझा वाटा कुठला म्हणजे बापाच्या इस्थिती मधला. मग पोरीला पण वाटा असतो त्याच्यात, मला काही नकोय. पण तुम्हाला तर माहिती मी सासूर वाशी, नवरा जसं सांगेल तसं वागावं लागतं. अरे सासरू अश्विन, नवऱ्याचा एवढा जाच करती, 4दा हिरीवर गेला होता, त्याला कटाड्यातून बाहेर वाढलाय. नाहीतर काय, पाक त्याचा जीव गुदमारतो एवढं त्याला मुठीत ठेवलंय. म्हणून सासुरवाशीन आहे, सासुरवाशीन. हे बघ तायडे, तुला सांगतो, आमचं कोर्टात काय होईच ते होईल, पण तुला ह्या इस्टेटीतला फुटका असा कवडी पण मिळणार नाही तुला. का नाही मिळणार? नाहीच मिळणार तर. का नाही मिळणार? तुम्ही आई बापाच्या पोटच्याने मला काय नेटवरून डाउनलोड केलंय का? मला पण माझा हिस्सा पाहिजे, नाही तर मी कायमची सासरी निघून जाईल, पुन्हा तोंड दाखवणार नाही. काहीतरी चुकतंय का तुझं? नॉर्मली ना बायका नवऱ्याला म्हणतात ती माहेरी निघून जाईल म्हणून, आणि तू गेलीस तरी आमची हरकत नाही, तुला आम्ही काही देणार नाही. हा, अजिबात नाही. अजिबातच नाही. तुम्हाला मागतं कोण? मी सगळं मिळवलंय. वाडा 5 लाखाला विकलाय, तुम्ही 50-50 हजार घ्या आणि निघा. असं कसं? तू म्हणलीस ना आमच्या नावाने ठेवलीत म्हणून. हो, तुमच्या नावानं माझ्यासाठी ठेवलीत, तेव्हा माझं म्हणायचं तेवढं राहिलं होतं. माझ्यासाठी म्हणजे काय? म्हणजे भाऊबीज. भाऊबीजेला भावानी मला 4 लाख रुपये भाऊबीज दिली. ए तायडे, कुणाची जर बहीण अशी ऐश्वर्या रॉय जरी असली की नाही, तर तिला भाऊबीज म्हणून कोण 4 लाख रुपये देणार नाही. कवाच. हा आणि असा कसा वाडा विकलास का तू? कागदपत्र कुठे आहेत तुझ्याकडे? हा, कुठं आहे ती कागदपत्र? सगळी वाड्याची कागदपत्र आमच्या वकिलाकडे आहेत. हो ना, वकील याव. नमस्कार वहिनी, झालं ना तुमच्या मनासारखं? वहिनी? हो, तुमचा वकील माझा धीर आहे. हा, आणि तुम्ही एवढ्या दिवस कोर्टात येऊन ज्या पेपरवर सह्या करत होते ना, ते तुमच्या प्रॉपर्टीचे पेपर आहेत. हे बघा पेपर, यात काय लिहिलंय तुम्हाला वाचून दाखवतो. या स्पष्ट लिहिलंय, वडिलोपार्जित सगळी संपत्ती आम्ही स्वखुशीनं कुठलाही नशेबानी न करता आमची बहीण सौभाग्यवती अर्चना गणेश शिंदे यांच्या नावी करत आहोत. आणि खाली तुमच्या दोघांच्या साया. दादा, अरे कोर्टातल्या वादापायी आपली सगळी इस्टेट गेली. अरे सक्की बहीण असं वागेल असं वाटलं नव्हतं. नाहीतर काय? का सक्की मुलं आई बापासोबत जे वागलं ते चाललं का? चल, सगळं देते तुम्हा दोघांना. दे चल ते. मला फक्त सांगा, बाबाला कुठल्या आजाराचं औषध चालू आहे आणि आईला कुठल्या? प्रॉपर्टी अजिबात नको, ह्याच्यातलं काहीच नको आम्हाला, पण आमचा आईबाप माझ्याकडे दे. असं नाही, ह्याच्याकडे नाही. आता आईबाप माझ्या बरोबर राहतील.
नाही नाही बघ, तू मोठा आहेस म्हणून तुझ्याकडे नाही, मी बारकाईनं मग माझ्याकडे राहतील आई बाबा. मुस्काट फुडी ना तुझं. आता येणार आहे या जोडीकडे मिलिंद सर आणि मानसीजी. खरं तर हे कपल इतकं गोड आहे की मला असं वाटतं की मिलिंद सरांनी ते जे आपल्याला सतत वाटायचं गारवा कसं सुचलं असेल आणि ते सगळी सिरीज कशी, तर ह्या त्यांच्या आयुष्यात असल्यामुळे ते सुचलंय असं मला आत्ता कळलं. काय सांगाल सर? मला खरंच पहिल्यापासून पावसाची खूप आवड होती. मोठं झाल्यावर पाऊस म्हणजे थोडासा रोमॅन्टिक आणि रोमॅन्स म्हणून त्याकडे बघायला सुरुवात केली आणि मग लग्न झाल्यानंतरच हा गारवाचं मला गाणी सुचायला लागली. 4 वर्ष मी ती बापरे. डॅट होती, मी ती अल्बम कपाटात ठेवून दिला. बापरे. 4 वर्षानंतर पहिला व्यक्ती होती ती रजत बडजातिया. साहब ये बहुत अच्छे गाणे आहे, तुम्हाला रिलीज करो. मग त्यानंतर इट्स हिस्ट्री की गारवा रिलीज झाला आणि असं ते स्ट्रगल आहे त्या गारवाच्या मागचं. 4 वर्षे कोणाला खरं वाटेल काय? 4 वर्ष ते गाणं फक्त घरात होतं. एक असं नशीब असतं आणि कशी एक जर्नी असते एखाद्या गाण्याची. खरं पण ते गारवानी खरंच फायदा झाला सर. म्हणजे प्रेमात पडणाऱ्यांसाठी पण बजेटवाल्यांसाठी पण. ज्यांच्याकडे एसी नसतात ते सीडी लावतात डायरेक्ट. आपण बाबा गारवाची सीडी लावतात. असे पण लोक आहेत बरेचसे घरामध्ये. तुमचं अर्थात लव्ह मॅरेज असणार, त्याशिवाय एवढी गाणी भारी सुचूच शकत नाहीत. आमचं लव्ह आफ्टर मॅरेज आहे. वा वा. हे वेगळीच गुगली आहे. म्हणजे मला खूप स्पेसिफिक अशा अटी होत्या माझ्या लग्नाच्या की मला गाणाराच नवरा हवा. बर बर. हा, आमच्या घरामध्ये माहेरी सगळे गाणारे आहेत. हार्मोनियमच्या 4 परीक्षा दिल्यात बरं का, हार्मोनियम वाजवते ही. वा वा. मी मी गाणं एकटी दिली नाहीये. मी गाणं शिकायचा प्रयत्न केला होता, ते काही मला झेपेना. मग मी हार्मोनियम शिकले. मग मला वडील म्हणाले, आई म्हणाले की आपण जाहिरात देऊयात कुठल्या तरी मासिकात तुझी. आणि तिने एका मासिकात माझी जाहिरात आणि दिली. माझं गायक म्हणून लग्न होणार नव्हतं म्हणून मी मासिकात जाहिरात दिली. आमच्या दोघांची जाहिरात एकाच वेळेस एकाच आली. अंकात जाहिरात होती. एकाच वेळेस आली. अशा तऱ्हेने मला गायक नाही होता आलं, पण मला गाणारा नवरा पाहिजे हा माझा हट्ट मी पूर्ण केला. क्या बात. वा 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 वा. म्हणजे वा. पहिल्यापासून हट्टी आहे ती कळलं तुम्हाला ना आता. पण तुम्ही चिडलात तर ते गाणं म्हणतात का तुमच्यासाठी? तुम्ही चिडलाय तंत ह्यांचं नरद तुम्ही जरा का थांबा जरा. असं होऊ शकतं. वा वा डॉक्टर वा. गाता गाता तुम्ही जरा का असं होऊ शकतं. वा डॉक्टर वा. आणि तसं पण क्लासिकल मी जास्त शिकले याच्यापेक्षा, हा. त्यामुळे राग जास्त मला येतात. वा वा वा. पण लॉकडाऊन मध्ये तुमचा मला मेसेज आला होता आणि तो मेसेज खूप हृदय होता. बर. त्याविषयी खरं तर त्यांनी सांगावं अशी मी विनंती करतो, कारण तो किस्सा या कार्यक्रमाशी रिलेटेड होता. बर. त्याचं असं झालं स्वप्नील की मे महिन्यामध्ये मिलिंदला म्हणजे कोविड झालेला. त्यामुळे आम्ही खूप सगळे म्हणजे टेन्शनमध्ये होतो विविध प्रकारच्या, आणि 2 वेळा हॉस्पिटलाइज झाला तो. त्या सगळ्यातून देवाच्या दयेने सुखरूप बाहेर आला. आता म्हणजे व्यवस्थित आहे तो. पण त्यावेळेस माझी आणि माझ्या मुलाची जी काही अवस्था होती, आमच्या घरच्यांची सगळ्यांचीच, की म्हणजे आता हा गेलाय हॉस्पिटलमध्ये, हा परत येणार की नाही एवढं आम्हाला त्यावेळेस टेन्शन होतं. आणि त्याला खूप त्रास पण झाला होता. त्या सगळ्या स्ट्रेसमध्ये मी असायचे. तेव्हा लॉकडाऊनमध्ये जवळजवळ 3 तास चला हवायुद्धाचे म्हणजे एपिसोड्स लावायचे, जे म्हणजे माझ्यासाठी म्हणजे इतके मी सांगू नाही शकत की ते माझ्यासाठी किती स्ट्रेस म्हणजे रिलीव्ह करत होते माझं. आणि ते बघताना मला इतकं हसू यायचं की त्या सगळ्यात मी मिलिंदचं टेन्शन क्षणभर विसरून जायचे. निलेश आणि तुझी सगळी टीम, तुम्हाला खूप खूप थँक्यू त्याबद्दल. खरंच माझ्या आयुष्यामधले म्हणजे ते जे सगळ्यात स्ट्रेसफुल क्षण होते ते तुमच्या या हवा येऊ द्या कार्यक्रमामुळे खूप मला त्याच्यामध्ये दिलासा मिळाला. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू. आणि आता एक उखाणा. तबला, पेटी, व्हायोलिन, गिटार सगळे लागलेत सुरात. मी खरोखरच रमले मिलिंद बरोबरच्या या इव्हेंटफुल संसारात. पण सर आज शेजारी बसल्यात म्हटल्यावर तर काहीतरी झालं पाहिजे.
लय भारी लय भारी लय भारी लय भारी. आता येणार आहे या जोडीकडे सावनी रवींद्र आणि डॉक्टर आशिष. वा किती छान दिसतात दोघे. सेम दिसतात मला तर असं वाटतं. म्हणजे खूप असं म्हणतात लग्नानंतर काही वर्षांनी चेहरे सेम दिसायला लागतात नवरा बायकोचे. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? खरं तर 2.5 वर्ष झाली. वा वा. मग तुमचं अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज आहे? आमचं ऍक्च्युली फ्रेंडशिप मॅरेज आपण म्हणू शकतो. Okay. कारण आम्ही खूप फिल्मी पद्धतीने भेटलो. आमच्या दोघांच्याही अगदी जवळच्या मित्रमैत्रिणींचं लग्न होतं आणि हा मुलाच्या बाजूने होता, मी मुलीच्या बाजूने होते. आणि तशी पहिली ओळख झाली आणि कॉमन फ्रेंड सर्कल होतं. आणि नंतर नाही म्हणजे पहिली ओळख झाली तेव्हा माझा तेव्हा MBBSचा अभ्यास आणि हे चालू होतं. सो मला जास्त TV किंवा हे बघायला वेळ नव्हता. तर तेव्हा मी तिला नंतर हळूच मेसेज केला प्रोग्राम नंतर की तू काय करतेस. तर तिचा रिप्लाय सुद्धा तेवढाच जबरदस्त होता की तू गुगल का नाही करत. म्हणजे मला असं झालं की बरं ठीक आहे. म्हणजे असं पहिलं तू काय करतेस असं डायरेक्ट कसं विचारलं. पण नाही खरंच तो त्यानंतर मी म्हणजे त्याची गाणी सारखी बऱ्याच चॅनल्स आणि याच्यावर ऐकली. आणि आता तर मी 2 वर्षापासून एक म्युझिक प्रोड्युसर म्हणून सुद्धा आलो आहे. सावनीचे नवीन सावनी ओरिजिनल्स नावाची सिरीज आम्ही लॉन्च केली. पण तुम्हाला कुठलं गाणं जास्त आवडतं त्यांनी गायलेलं? मला तिचं नाही कळले कधी खूप आवडतं. पण आता सध्या जे तमिळ भाषामधले जी त्याची साऊथमध्ये तिने बरंच काम केले त्यातली ही गाणी मला फार आवडतात तिची. अच्छा साऊथ मध्ये पण तू गातेस? हा मग गेली 4 वर्ष साऊथ मधल्या बऱ्याच चित्रपटांमध्ये आणि सिंगल्स करते आहे. काय खतरनाक साऊथचे गाणे गातात. मग तुम्हाला हे गाणं ऐकताना चहा प्यायला आवडतं की डोसा खायला आवडतं? फिल्टर कॉफी. मग एक उखाणा तर आता झाला पाहिजे छान. तू घे आशिष. मला वाटतं आशिष तो जास्ती नेहमी प्रमाणे प्रिपेअर्ड असेल कारण मी कधीच प्रिपेअर्ड नसते आणि तो नेहमी प्रिपेअर्ड असतो. नाही मी एक ट्राय करतो. येस. आता सगळेच संगीतकार आणि गायक इथे आहेत म्हणून असा एक वेगळा उखाणा. सारेगम पधनिसा सारेगम पधनिसा चला हवा युद्याच्या सेटवर येऊन सावनीचं नाव घेतो तुम्ही सर्व जोरदार हसा. मला वाटतं तुम्ही सगळे गप्प बसा. पण सरांचं लुक तुम्ही बघितलं नाही एखाद्या न्यूज चॅनलवर ते बसू शकतो. मला विचारायचंय की मी तुमच्याशी बोलणार. मला तुमच्याशी बोलायचंय. 1 मिनिट हा माझा शो मी बोलणार. वेळ कमी आहे. लुक बघा ना तुम्ही तसं ते न्यूज चॅनलवर बसू शकतात. वा पण फार गोड कपल आहे तुमचं आणि अशीच पुढे तुमची जर्नी सुरू राहो. तू घेणारच उखाणा. आम्हा दोघांच्या सुरेल संसाराला तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद असेच लाभू द्या. आशिषचं नाव घेते चला. बरं पुढे फक्त ऍड कर सोमवार ते बुधवार रात्री 9:30 वाजता झी मराठीवर. तेवढं ऍड केलं की प्रोमो रेडी. वा 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 वा. आनंद सर तुम्ही आज इथे आलाय म्हटल्यानंतर तर आमची अपेक्षा आहे की काहीतरी तुमच्याकडून ऐकायचंय. आम्ही असं ऐकलंय की एक नवा सिनेमा येतोय आणि त्यात सुद्धा तुमचं भन्नाट गाणं आहे. त्याची एक झलक आम्हाला ऐकायला मिळाली तर मजा येईल. वरदिला पोरजारी जमली अंगणी अजून कसा वाजना बेस तुझ्या गाणी. वरतिला पोरजारी जमली अंगणी अजून कसा वाजना बेस तुझ्या गाणी. आता वाजू की धिंगाणा मला घालू दे. बँजोवाल्या बँजो तुझा वाजू दे वाजू दे. बँजोवाल्या बँजो तुझा वाजू दे वाजू दे. बँजोवाल्या बँजो तुझा वाजू दे वाजू दे. बँजोवाल्या बँजो तुझा वाजू दे. वा 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 वा. नवं कोरं गाणं लवकरच सगळ्यांच्या भेटीला येतंय तेव्हा हा बेंजो आता सगळ्या महाराष्ट्रात नव्हे जगभरात वाजायला तयार आहे. वा वा. आत्तापासूनच खूप साऱ्या शुभेच्छा या नव्या सिनेमासाठी आणि या गाण्यासाठी. नमस्कार मित्रांनो. मला माहिती आहे की तुम्ही मागच्या वर्षी नव्या घराचा आपला हक्काचा उंबरठा ओलांडण्याची स्वप्न पाहिली होती. पण कोरोनाचं कुंपण लागलं आणि पाय अडकले. पण चिंता नको. म्हणतात ना सब्र का फल मीठा होता है. तुम्हाला सुद्धा मिळणार आहे थांबण्याचा फायदा.
डोंबिवलीच्या रुणवाल गार्डनच्या 115 एकरच्या भव्य टाउनशिप मध्ये मेट्रो स्टेशनच्या जवळ जागतिक दर्जाच्या अम्युनिटीजने सज्ज अशा या घराची किंमत सुरू होत आहे 42 लाखांपासून. तेव्हा आपल्या हक्काचं 1, 2 किंवा 3 BHK बुक करण्यासाठी आजच कॉल करा. क्रमांक 022488059 वर किंवा खाली दिलेला QR कोड स्कॅन करा. आता येणार आहे अमर सरांकडे आणि त्यांच्या सौंदकडे. वा, हे म्हणजे इतकं वेगळंच एक गोड कपल इथे बसलेलं आहे. हे सगळे गातात वगैरे, पण काहीही न बोलता ज्या पद्धतीने तुम्ही त्यांना इम्प्रेस केलं असेल त्या काळात, हे इमॅजिन करण्यासारखं. मग तुमचं अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? हा, म्हणजे तेच हा गैरसमजच आहे की मी बासरी वाजवून इम्प्रेस वगैरे केला असेल, पण नाही. आमचा रितसर कांदे पोहे कार्यक्रम होऊन अरेंज मॅरेजच आहे. पण असं नाही झालं कॉलेजमध्ये तुम्ही वाजवत असाल की कोणी इम्प्रेस नाही झालं असं कसं सांगताय तुम्ही? नाही हो, गाई पण नाही बघायच्या, काय करायचं. असं कसं? राधा बऱ्याच आहेत अजूनही, पण रुक्मिणी एकच आहे. हे ठरलेलं नव्हतं आपल्याला. ये लगा सिक्सर. अजूनही असा एक त्याच अंडरलाईन होती. किती मोठ्या मनाचे आहेत. असं सांगण्यासाठी हिंमत लागते. पण अरेंज मॅरेज तुमचं झालं, मग पहिल्या भेटीच्या वेळेला त्यांना काही वाजवून दाखवलं होतं का? नाही, मी म्हणलं तसं. आता तिचा मामा जो आहे तो पुण्यामध्ये राहतो, त्यामुळे तिथे आमचा समारंभ झाला बघण्याचा. आणि त्यावेळेला माहितीच नव्हतं ना कोण. फोटोवरनं मी एक अंदाज बांधला होता, पण ती जेव्हा आली तेव्हा मी खरंच सांगतो की मी ओळखलंच नाही तिला. अच्छा. म्हणजे फोटो आणि त्याच्यामध्ये थोडा फरक होता. आणि म्हटलं अरे मग ही फार सुंदर मुलगी आहे. आणि मग मनात असं वाटलं की नाही बाई, हिच्याशी थोडी आपलं लग्न होणार आहे इतक्या सुंदर मुलीशी, असं वाटलं. मग नंतर जेव्हा कळलं की हिचाच बघण्याचा कार्यक्रम आहे, तेव्हा मग मनात वाटलं की हे जुळलं तर बरं होईल. वा 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 वा. वहिनी, मग कधी असं होतं की तुम्ही चिडलाय आणि एक छान बासरीचा सूर आला आणि मग एकदम थंड झालं डोकं, असं कधी झालंय? इम्प्रेस केलं तुम्हाला कधी? बासरीच्या सुरामुळेच डोकं तापतं, तोच प्रॉब्लेम. हे उलट आहे. नाही, असं नाही होत. पण मग अशी त्या म्हणल्या तसं की खूप वेळ रियाज झाला ना की क्लासिकल सगळं डोक्यावरनच जातं. त्यामुळे असं वाटतं की आता थोडा वेळ थांबा, आता आमच्याशी पण बोला, आपण घरात आहोत. खरंय खरंय. लग्नाच्या वेळेला माझी जी अट होती की जॉब न करणारी मुलगी हवी. त्याचं सिंपल कारण असं होतं की आपण बाहेर असतो सतत, त्यामुळे घरी कोणीतरी असायला पाहिजे जी ती आघाडी सांभाळेल आणि त्या पद्धतीने ती ते सगळं करते. त्यामुळे आता आमच्या लग्नाला 16 वर्ष झाली. त्यामुळे ती मुरली, ती रुजली त्या ओकांच्या घरात, म्हणून मग मी ही मुरली वाजवू शकतो. क्या बात. उखाणा एक झाला पाहिजे आज छान. मंत्रमुग्ध कळी नकळत हसली, अमर रावांच्या बासरीच्या सुरांनी जीवन मैफिल सजली. वा 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 वा. सर, तुम्ही काय उखाणा घेणार की बासरीच? मी ऍक्च्युली सगळे चालले होते तेव्हा थोडा डोक्यात एक आठवला होता, तो बघू आला तर. सर्व देवदेवतांमध्ये भक्ती करतो महादेवाची आणि आजन्म साथ नक्की देईन विनीताची. ये वा 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 वा. पण अशी माणसं बसलीत म्हटल्यानंतर तर अशा हव्यास होतो की काहीतरी ऐकवा, काहीतरी ऐकवा. आणि ते तर ते सगळी त्यांची साधनं व्यवस्थित बरोबर घेऊनच असतात रोज. हे गाणं खास विनीतासाठी वाजवतो. वा 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 वा.
वा 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 वा. बासरीचं एक छोटंसं मला ह्या निमित्ताने सांगायला आवडेल की ती आतून पोकळ असते, तिच्या आतमध्ये काही नाहीये, पोकळी आहे. तिने स्वतःला 6 छिद्र पाडून घेतलीत, म्हणजेच त्यातून षड्रिपू बाहेर काढलेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. वा वा वा. अजून एक महत्वाचं म्हणजे ती स्वतःच्या पदरचं असं काहीही बोलत नाही. या बात आहे. जोपर्यंत तिचा स्वामी तिच्यामध्ये फुंकर घालत नाही, तो स्वामीचं अंतरंग कसं आहे तेच ती बोलते, तिच्या पदरचं ती बोलत नाही. तर पण असं सगळं केलं तर मात्र आपण सुद्धा मानवी मुरलीहून परमात्म्याच्या जवळ जातो. मस्त सर, थँक्यू सो मच. वा वा, खूप मजा आली. गेले 3 दिवस कसे गेले आम्हाला कळलं नाही. खूप धमाल, मस्त गप्पा आणि खूप गोड आठवणी तयार झाल्या या भागामधून. तुम्ही सगळे आलात, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. अर्थात तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आपण भेटूयात पुढच्या भागात याच कार्यक्रमात तुकडवाडीच्या रंगमंचावरून, ज्याचं नाव आहे चला हवंय उद्या लेडीज जिंदाबाद.